काही जण म्हणतात की यांनी तर देवी देवता सोडले. असं काही नाही. देवी देवता कोण सोडेल? मूर्ख आहेत का आम्ही? अहो, आता तरी खरं देवी देवता आम्ही जोडले. कारण आतापर्यंत आम्हाला ज्ञानच नव्हतं. आतापर्यंत त्यांचा मंत्रच आपल्यापाशी नव्हता. आणि आता संत रामपालजी महाराजांनी एवढं प्रमाणित ज्ञान आपल्याच ग्रंथामध्ये सांगून त्यांनी भक्ती दिलेली आहे. तर देवी देवता आम्ही सोडलेले नाहीत. त्यांचा जो खरा मंत्र आहे त्यांची आम्ही साधना करतो. त्यांचे आम्ही म्हणजे हे जे मंत्र आहेत आम्ही दिवसातून 108 पेक्षा जास्त वेळा ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचा जाप करत असतो. तर हे चुकीचा एक भ्रम आहे. बरं, अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, थांबा. आता हे ज्ञानगंगा पुस्तक आहे. या पुस्तकाची सेवा प्रत्येक गावागावात घराघरामध्ये केलेली आहे. तर हे ज्ञानगंगा पुस्तक वाचायच्या अगोदर असं उघडणार, अरे आमच्या देवी देवताला असं म्हटलं, अरे याच्यात तरी वेगळ्याच दुसऱ्या धर्माचं सांगितलेलं आहे, अरे याच्यामध्ये तर असं सांगितलेलं आहे. अरे बाबा, तुम्ही पहिल्यापासून वाचा ना, तरी सुरुवात तरी करा. आता ही ज्ञानगंगा आहे आणि ही भगवद्गीता आहे. याच्या पुढे बघा काय आहे. हे काय आहे? जेवढे संत रामपालजी महाराजांचे शिष्य आहेत हे मूर्ख नाहीत, एवढं समजून घ्या. कारण हे फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो. कारण आम्हाला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे पूर्णपणे समजलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेल्या ज्ञानात आम्हाला कोणताही म्हणजे डाऊट नाही. त्यांनी सांगितलेलं ज्ञान आम्हाला पटतं. कारण हे पूर्ण शास्त्रामध्ये आपले आहे. भगवद्गीतामध्ये, वेदामध्ये, कुराण शरीफमध्ये आहे, बायबलमध्ये आहे, गुरुग्रंथ साहिबमध्ये आहे. आणि जे ज्ञानगंगा पुस्तकात त्यांनी जसं सांगितलेलं आहे तसं या भगवद्गीतामध्ये पण त्याचप्रमाणे आहे, वेदामध्ये त्याचप्रमाणे आहे. तुम्ही एकदा तरी बघायच्या अगोदर, अरे याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, अरे याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे. अरे दाद्या, पहिल्यांदा सगळं पूर्ण तरी वाच पुस्तक. जर तो अर्धं ज्ञान माहिती आहे ना किती खराब असते. तर पहिल्यांदा ज्ञान समजून घ्या. आणि जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही दुसऱ्यांना चुकीचं भडकवू नका. एवढीच विनंती आहे, प्रार्थना आहे. आणि हे परमात्म्याचं ज्ञान आहे, हे कधी थांबणार नाही. ज्याला परमात्मा पाहिजे तो त्याला भेटेलच. पण जो परमात्म्याच्या मार्गात आडवं येतो ना, तुम्ही इतिहास बघा. आता पुढं मी काय सांगत नाही, पण प्रार्थना आहे की ज्ञान समजून घ्या. आणि जर तुम्हाला पटत नसेल तर उगीच काहीतरी चुकीचं गैरसमज होण्यासारखं ज्ञान पसरवू नका. एवढीच प्रार्थना आहे. नमस्कार.